आपण झटपट बनणारे अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण बघून घेऊया काय काय घेतलंय। त्यासाठी घेतला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा, 1 इंच अद्रकचा तुकडा, लसण घेतलाय 5 ते 6 पाकळ्या आणि हे खोबऱ्याचं सुक्क खोबरं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं, आता यामध्ये अद्रक अशी कट करून घालून घेतली आहे, हिरवी मिरची आणि ही कोथिंबीर। आता हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत बारीक। हे बघा आपण वाटून घेतलेलं आहे, जाडही नाही आणि बारीकही नाही, ह्याप्रमाणे वाटून घेतलेलं आहे। आपण यामध्ये पाणी नाही घातलं। आता आपण गॅसवर ठेवूया कढई। गॅसवर कढई ठेवले, त्यामध्ये घालूया तेल। आपलं तेल गरम झालंय, थोडीशी मोहरी घालून घेऊया। आपली मोहरी छान चटकली, आता घालून घेऊया थोडेसे जिरे। जिरे पण छान फुलले आहेत। नंतर घालूया कढीपत्ता, नंतर बारीक चिरलेला कांदा। कांदा छानपैकी नटतंय तोपर्यंत आपण वांगे आणि बटाटा कापून घेऊया। इथे आपण ह्या साईजचा बटाटा कापून घेतला आहे, ह्या साईजचे वांगे कापून घेतले आहेत आणि मिठाच्या पाण्यात ठेवले, कारण की काळे पडत नाहीत। आपला कांदा पण आता छानपैकी नटलाय। आता यामध्ये घालून घेऊया बटाटा। थोडासा बटाटा फ्राय होऊ देऊया कांद्याबरोबर। कांदा आणि बटाटा छान नटलाय, आपण वाटून घेतलेलं घालून घेऊया, मिक्स करूया छानपैकी। हे बघा बटाटा आणि मसाला आपला छान परतला आहे। यावर झाकण ठेवून बटाटा थोडासा शिजू द्यायचा आहे, कारण की वांगी लवकर शिजतात, बटाट्याला वेळ लागतो। इथे घेतला आहे मी हे 1 टमाटर, हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। बटाटा आपला हलकासा शिजलाय, आता आपण ताट काढून घेऊया। हे बघा अर्धा कच्चा पक्का तर बटाटा शिजलाय आपला। आता यामध्ये घालून घेऊया टमाटरची प्युरी, जे बनवली होती आपण, मिक्स करून घ्यायचे। टमाटरची प्युरी घालूनही आपण थोडंसं शेकून घेतलेलं आहे 2 मिनिटं। आता यामध्ये घालून घेऊया आपण वांगे। हे बघा वांगे आपले अजिबात काळे पडले नाही आहेत, मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे पांढरं शुभ्र आहे। आता याला छान मिक्स करायचं। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला वगैरे काहीही घालणार नाही आहोत आपण, कारण की गरमी खूप आहे। गरम मसाला वगैरे घातल्याने जळजळतं। छान मिक्स करून यावर आता बिना पाणी टाकता झाकून वाफेवर छान वांगी शिजवून घ्यायची। मध्ये मध्ये चेक करत राहायचं, नाही तर बुडायला लागते भाजी। छान अशी आपली वांग्याची भाजी बनवून तयार आहे। हे बघा खूप छान शिजलंय। आपण यामध्ये अजिबात पाणी नाही घातलंय, गरम मसाला नाही घातलाय, खूप चमचमीत लागते ही भाजी। आता घालून घेऊया कोथिंबीर। छान अशी वांग्याची भाजी आणि हे ट्रायंगल पराठा, वा वा काय मजा येणार आहे। हे बघा टम्मा असं फुगलाय आपला पराठा। मसाला ताक, वांग्याची भाजी आणि आपले ट्रायंगल एकदम मऊ लुसलुशीत असे पराठे तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।